थडाचा पाडा विपक्षामध्ये शिवसंघर्ष कसारा. चला पंचांना देऊयात ग्रीन सिग्नल, वळूयात मॅच कडे, जिथे सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला भेटेल. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या मॅच साठी. पहिलाच बॉल पाहूयात काय घडलंय, काय बिघडतंय. सध्या तरी धावून घेण्याचा तो प्रयत्न होता, परंतु पंचांनी कळवलं वाईट बॉल. सुरुवात झाली आहे वाईडनं, जिथे टीमच्या खात्यामध्ये पहिली सिंगल एक्साची मिळते आहे. पहिले दोन्ही मॅचेस चांगले रंगलेत. पहिला मॅच थोडासा वन साइड जरूर झाला, खानिवली टीमनं तो एक मोठा विजय मिळवला. दुसराही मॅच जिथे धावा भरपूर साऱ्या झाल्या, तिथे धावा चेस झालेल्या नाहीत. पहिल्या मॅचला धावा चेस झाला, दुसऱ्या मॅचला धावा डिफेन्स झाला. त्यांनी आता हा तिसरा मॅच. सध्या तरी इथे सुरुवात होत असताना डॉट बॉलनं पहिला चेंडू वाईट, त्यानंतर हा डॉट बॉल. सुरुवात नव्यानं केल्याने तिथे चांगली सुरुवात मिळाली आहे पंढरीला. सर्कल नाही, दोन फिल्डर जरी ठेवले तरी चालतील. चला आता मग आता ती मुभा आहे. सध्या तरी सर्कल मध्ये पूर्णपणे फिल्डिंग सेट होती. ओव्हरऑल पाहायला गेलं तर तो फायनली तोटा झालेला नाही, हे सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहित असणं गरजेचं आहे. त्यासाठी लवकर यावं लागतं. वेळेवरती आल्यानंतर अशी धांदल उडते, त्यामुळे लवकरात लवकर येत चला. तुम्हाला नियमावली माहित होतात. यावेळेस लेक्सिक बाहेर आहे, बॉल मागे निघाला. फिल्डर आहेत, करा फिल्डिंग. चेंडू सीमा पार. पंचांनी कळवलं व्हाईट बॉल. +4, 5 धावा. त्यामुळे लवकरात लवकर येत चला. मला नियमावली माहित होतात. यावेळेस लेक्सिक बाहेर आहे, बॉल मागे निघाला. पुन्हा एकदा त्याच लाईन गोलंदाजी चालवण्याचा तो प्रयत्न होता. इथे छेडछाणी करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागल्यानंतर पुन्हा एकदा मागे गेलाय. तोपर्यंत आपण पाहत आहोत येईल इथे सिंगल. सिंगलनं धावा झाल्या. धाव फलकावरती टोटल धाव फलक आहे 7 धावा. लेक्सिक सोडून चाललाय. पुन्हा एकदा त्याच लाईन वरती गोलंदाजी सातत्यानं होत राहिली आहे. हा व्हाईट बॉल. धाव फलकात पुढे सहसा 8 धावा धाव फलकावरती पाहायला भेटतायत. लाईन शोधावी लागेल. राऊंड द विकेट अटॅक करतायत. त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत लेक्सिकच्या बाहेर राहतात बॉल. तो कोण बनतोय, मग बाहेर ठेवण्याचा प्रयत्न नेहमी गोलंदाजांचा असतो, परंतु इथे उलट दिशेने गोलंदाजी थोडेसे राहिले आहे. बाउन्सर होता. यावेळेस पाहूयात हुक करण्याचा तो प्रयत्न राहिला आहे, परंतु तिथे अपील जोरदार झाली. फायदा तितकासा झालेला नाही. कनेक्शन कोणतंही नव्हतं. पुन्हा एक डॉट बॉल पाहायला भेटतोय. लाईन चांगली ठेवली तर गोलंदाजी चांगली होऊ शकते. आराध्या एकता मान्सून धमाका ही स्पर्धा पाहत आहोत. चांगला स्ट्रोक खेळा, गॅप मध्ये मारण्याचा तो प्रयत्न झालाय. काऊ कॉर्नर सेट केला गेलाय. सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट करायचे आहे. धाव. चांगला प्रयत्न. 2 धावा मिळाल्यात. अंतिमच्या बॉलवरती या 2 धावा. ओव्हरची समाप्ती होते आणि धाव फलक आता जाऊन पोहोचले 25. 2 ओव्हरला 25 धावा. तिसऱ्या ओव्हरमध्ये किरण येतोय थोडंसं टीम कडनं. मागे मारलाय. चांगला स्ट्रोक आहे. उंच चाललाय.
आणि लांब देखील, चेंडू सीमा पार, आला हा षटकार. चांगलं इम्प्रोव्हायझेशन दाखवलंय, मागे मारलेला हा स्ट्रोक, फाईन लेगला बीट केलंय डीप मध्ये फिल्डर, परंतु फायदा तितकासा होणार नाहीत कारण इलेव्हेशन आणि टायमिंग बेमिसाल इथे जुळालं होतं या फटक्यामध्ये आणि त्यामुळे इथे आला हा षटकार. धावा झाला धाव फलकावरती 31. चांगला बाउन्सर यावेळेस आपण पाहत आहोत, तो प्रयत्न चांगला राहिलाय. पुन्हा एक चांगली कामगिरी होत असताना याही चेंडूवरती षटकाराचं प्रत्युत्तर 2 डॉट बॉलनं सध्या तरी राहिलंय. ला स्कोर कार्ड, एकच विकेट गेले आहे त्यामुळे धावसंख्येचा जो ओघ आहे तो सध्या तरी वाढवावा लागेल. विकेट भरपूर हातामध्ये आहेत त्यामुळे प्रयत्न प्रत्येक बॉलवरती आता विकेट करण्याचाच होईल. यावेळेस व्हाईट बॉल पंचा निकावलाय, दोन्ही हात समांतर आलेत, अवांतरची धाव मिळेल. धाव फलक आता पुढे सरसावतोय. 32 ला स्कोर कार्ड, 32 ला 1. बॅटिंग सध्या तरी चांगलीच राहिली आहे. रोशन आणि अजयची ही जोडी आपण पाहत आहोत, सध्या तरी चांगली कामगिरी होत होती परंतु आता काही डॉट बॉल ही आलेत त्यामुळे गोलंदाजी हवी होत असताना पाहायला भेटतायत. किरणचा अजून एक डॉट बॉल पाहायला भेटतोय. शिवसंघर्ष कसारा विपक्षामध्ये थड्याचा पाडा अशी ही मॅच पाहत आहोत. टॉस जिंकून फिल्डिंग करताय थड्याचा पाडा टीम. 4 बॉलचा खेळ झालाय, धावफलक 32. तिसऱ्या ओव्हरचा हा खेळ आहे. अपील जोरदार झाले आहे आणि सध्या तरी अपीलची मागणी करतायत. डॉट बॉल आलाय आणि आता अंतिमचा बॉल या ओव्हरचा. हे षटक फायदेशीर राहिलाय कारण पहिला बॉलला षटकार आला होता आणि मग त्यानंतर 4 डॉट बॉल आलेत. आता पाहूयात या बॉलवरती गॅप मध्ये हा बॉल, चेंडू निघालाय सीमा पार, आलाय तो चौकार. चौकारानं धावा झाला. धाव फलकामध्ये टोटल 36. ओव्हरची समाप्ती 12च्या सरासरीनं 36 धावा, 3 ओव्हर समाप्त. षटकार आला होता आणि मग त्यानंतर 4 डॉट बॉल आले. आता पाहूयात या बॉलवरती गॅप मध्ये हा बॉल, अंतिमचा षटक आणि आता ऋतिक स्वतः टीमचा कॅप्टन येतोय. पाहूयात कितपर्यंत धावा रोखेल. 36 ला स्कोर कार्ड, 12च्या सरासरीनं चाललेत. थोडस लेट खेळण्याचा तो प्रयत्न होता परंतु यावेळेस बॉडीवरती जाऊन बॉल आदळतोय तोपर्यंत सिंगल येईल. लेग बाईज सिंगलनं धावा झाल्या जातात. 37. 37 ला स्कोर कार्ड. टार्गेट कितीचं सेट केलं जाईल पाहूयात. सध्या तरी 50 प्लस जाण्याचा तो प्रयत्न दिसतोय. हो, तिथपर्यंत पोहोचले तरी देखील टार्गेट चांगलं सेट होईल. तोच प्रयत्न दोन्ही खेळाडू करतायत. समोरनं अगदी आपण पाहत आहोत स्टेक ऑफ घेणारा हा बॉल होता. बरोबर आपण पाहत आहोत ओव्हर पिच करण्याचा तो प्रयत्न, बॅट पासून थोडासा दूर राहिला आणि बरोबर तो बाउन्स मिळालाय. चांगल्या चेंडूची हाताळणी करतायत. 4च बॉलचा आता खेळ राहिलाय त्यामुळे धावा जास्तीत जास्त काढावा लागतील. पाहूयात यावेळेस कव्हरला फिल्डर आहे, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि खूप चांगला झेल पकडत असताना विकेट क्रमांक 2 फलंदाज बाद. अवे फ्रॉम दी बॉडी बॉल होता. पहा तिथे थोडस पुढे सरसावून खेळलेला हा स्ट्रोक, जागा दिली होती, रूम दिलं होतं आणि त्यानंतर हा स्ट्रोक हवेमध्ये खेळलाय. फिल्डर बरोबर सेट होता कव्हर स्वीपरला डीप मध्ये आणि तिथे चांगला एक झेल पकडलाय. दुसरा झटका दिलाय तिथे शिवसंघर्ष कसारा टीमला आणि आता नवीन खेळाडू येतोय सोनू. 3 बॉलचा खेळ राहिलाय आतापर्यंत. या ओव्हर मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की ऋतिकने 1 धावा खर्च केलेल्या नाहीत. आई चांगला बॉल आहे, क्रॉस बॅटेडने खेळलाय, गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर कनेक्शन,
चेंडू गॅप मधनं निघालाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. कोण आहे बॅट्समन? 41 वरती आता स्कोर कार्ड. एक्स्ट्रा धावा खर्च पहिल्या इनिंगचा हा खेळ सध्या तरी आपण पाहत आहोत. आई चांगला बॉल षटक अंतिमचा आहे, त्यामुळे जास्तीत जास्त इथूनही धावा काढावा लागतील. 3 बॉलला एकच होती, मग चौथ्या बॉलला चौकार आलाय. बाउन्सर हाताळला गेलाय, त्याच्यामुळे आपण पाहतो जास्त जी उसळी मिळते पंचांनी कळवला हा व्हाईट बॉल. 1 बाउन्सची ताकीद त्याच्यामध्ये मिळते, गोलंदाजाला एक्साची मदत मिळेल. आता 42 झाल्यात. हा चांगला बॉल आहे, यावेळेस रणनीती चांगली आहे, कारण 1 बाउन्सची ताकीद मिळाली होती, त्याच्यामुळे आता थोडस समोर करण्याचा तो प्रयत्न होता, तो चांगला राहिला. अवे फ्रॉम दी बॉडी, शरीरापासून दूर ठेवला आणि त्याच्यामुळे फायदा होतो गोलंदाजाला. क्रॉस बॅटेडनं हवेत खेळलाय, जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल झालाय चुमंतर, सिक्सर. आज सध्या तरी चांगला होतोय आणि त्याच्यामुळे टार्गेट हे चांगलं सेट होतंय. धावा झाल्या 48 होतो गोलंदाज आणि आता करायचे आहेत 49. क्रॉस बॅटेडनं हवेत खेळलाय, जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चला फिल्डिंग साठी दाखल व्हा. शिवसंघर्ष कसारा, चला फिल्डिंग साठी दाखल व्हा. पुढचा मॅच अपडेट सँडी, पुढचा मॅच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवा. नॅनो 11 घोटी आणि फुगाळे. बरोबर. चला बॅट्समन आपण मैदानाचा ताबा घ्या. 24 ला 49, बरोबर 12-12च्या सरासरीने त्या धाबा काढल्या गेल्या. त्यांनी आता 24 बॉलला 49 करायचे आहेत. ओपनिंगची पेअर सध्या तरी दाखल होते थोड्यासपाटे टीम कडनं. पुढचा मॅचचा टॉस होईल. फुगाळे संघाच्या विपक्षामध्ये नॅनो 11 घोटी अशी ती मॅच होते. चला घोटी संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. फुगाळे टीम, चला या लवकर आपण आता टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आहे.
योगेश आणि मुकुंद ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसते ऍज अ ओपनिंग प्लेअर मध्ये थडसापाडा संघाकडनं. नो डाऊट थडसापाडा संघ एक नामांकित टीम आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत हे दोन्ही महत्वाचे खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला पाहूयात वरती कोण गेला? कशी गोलंदाजी अटॅकिंग राहील. शिवसंघर्ष कसारा टीम कडनं 48 तिथे सेव्ह करायचे आहेत, त्यामुळे आपण पाहत आहोत गोलंदाजींचा क्रम जो राहील तो खूप महत्वाचा असणार आहे. पाहूयात पहिल्याच ओव्हर मध्ये गोलंदाज रोशन, चला होते सुरुवात मॅचला जिथे 49 चेस करायचे आहेत तडजपाडा टीमला. मुकुंद आणि योगेश ही जोडी, पहिलाच बॉल लेगसिकच्या बाहेर आहे आणि मागे बरोबर फिल्डर सेट केला गेलाय, त्यामुळे त्या फिल्डरचा फायदा होतो. व्हाईट बॉलचा इशारा पंच कळवत आहेत. व्हाईट +1 मिळतील धावा 2. एकसानं सुरुवात झाली आहे याही इनिंगची, जसं की पहिल्या इनिंगची झाली होती व्हाईटनं. आज भरपूर एकसाच्या धावा प्रत्येक मॅच मध्ये दिसत आहेत. गोलंदाजांवरती तिथे लक्ष राहिलंय, परंतु सध्या तरी प्रत्येक गोलंदाज एकसा खर्च करण्याचा प्रयत्न करतो. आता हा चांगला बॉल ब्लॉक ऑन होल मध्ये बरोबर यार्कर करण्याचा तो प्रयत्न. चांगल्या चेंडूची आता हाताळणी दिसते. जास्तीत जास्त डॉट बॉल वरती तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. मग तो दबाव बनतो. डॉट बॉल आल्यानंतर फलंदाजांवरती तो प्रयत्न करावा लागेल. अपील आणि आता उचलून धरले आहे. एज अँड गॉन, सॉफ्ट डिसमिसल. पहिला विकेटचं पतन, पहिला मोठा झटका थडासापाडा संघाला. फलंदाज बाद. तर टॉस न्यूज आमच्यापर्यंत पोहोचते. ज्ञान 11 घोटी संघाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. उगाळ टीमला तिथे बॅटिंग करायची आहे पुढच्या मॅच मध्ये. तोपर्यंत या मॅच मध्ये लागलेला पहिला झटका आपल्याला पाहायला भेटतोय. न्यू बॅटर आपल्याला पाहायला भेटतो पंढरी. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी इथे कळवला आणि आता चॅलेंज केलेला आहे असं दिसतंय. व्हाईट बॉल साठी चॅलेंज केलं असं दिसतंय. पाहूयात, बॉल चेक केला जाईल. इट्स अ फेअर बॉल असं थर्ड पंचांचा इशारा येतोय. वाईड लाईनच्या आतमधनं निघालाय हा बॉल, त्याच्यामुळे हा फेअर बॉल येतोय. आता हा व्हाईट बॉल आहे. गेला बॉल लगेच चॅलेंज केले होते गोलंदाजानं, त्यामुळे तो फायदा झालाय गोलंदाजाला. परंतु यावेळेस हा व्हाईट बॉल आहे. एकसाच्या हातामध्ये धावा झालेल्या. धाव फलकावरती टोटल 3 बॉलचा खेळ झालाय. 3 धावा. आतापर्यंत गोलंदाजाने चांगली कामगिरी केली आहे, कारण विकेटी घेतल्या आहे, त्याच्यामध्ये डॉट बॉल हे आलेत. एकसावरती नियंत्रण ठेवलं तर गोलंदाजी खूप चांगली होऊ शकते. अजून एक हाही चांगला बॉल, पुन्हा डॉट बॉल येतोय. याच गोष्टीचा तो उल्लेख केला होता की जास्तीत जास्त डॉट बॉल हाताळावे लागतील, मग दबाव येईल. कारण बॅटिंग करणाऱ्या टीमला 12च्या सरासरीने जायचं आहे, त्याच्यामुळे प्रति ओव्हरला तुम्हाला 2 मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. आता झालाय 4 बॉलचा खेळ. धावा झाल्यात फक्त 3. हा चांगला स्ट्रोक आहे कबर स्वीपरला. यावेळेस बॉल मात्र निघाला गॅप मधनं. चेंडू सीमा पार आलाय तो चौकार. 4 धावा.
4 न धाव फलक 7 अंकावरती. तर झालं 4 बॉलचा खेळ. धावा झालं फक्त 3. ओव्हरचा आता लास्ट बॉल पाहूयात. शोक आहे सध्या तरी चांगलं षटक राहिलं रोशनचं. निघाला गॅप. समोर खेळलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. सेफ फटका निघालाय. चेंडू सीमा पार. षटकार. व बरोबर समोर केला होता हा बॉल. स्लॉट मध्ये आलाय. पार्किंग प्लॉट मध्ये पाठवला गेला आणि त्याच्यामध्ये हा षटकार ठोकलाय. धाव फलक आता 13 अंकावरती. समोर खेळलाय. बरोबर आता सरासरी मेंटेन होते. इथूनही 12 धावसंख्येनं 12च्या सरासरीनं पुढे जावं लागेल. धाव फलक 13. 18 बॉलला तर 36 करायचे आहेत. ओव्हरला 13 धावा आलेल्या आहेत. चांगली बॅटिंग राहिली आहे. अडखळत सुरुवात होती परंतु मग त्यानंतर 2 महत्वाचे स्ट्रोक आलेत. तोही उल्लेख केला होता की प्रति ओव्हरला 2 मोठे स्ट्रोक. पहिल्या ओव्हरला ते 2 मोठे स्ट्रोक आलेत. याही ओव्हरची सुरुवात व्हाईट बॉलनं. धावा झाल्या आता टोटल 14. म्हणजे बॅटिंग चांगली होते. ज्या पद्धतीने हवी होती तशी बॅटिंग सध्या तरी होते. एक विकेट लवकर आले आहे परंतु जबाबदारी घेतली आहे या मॅच मध्ये पंढरीनं. चौकार षटकार त्याने मारलाय त्यामुळे या मॅच मध्ये थोडस जबाबदारीने तो खेळतोय. पायातला बॉल यावेळेस पाहूयात. मागे निघालाय. खराब फिल्डिंग झाली आहे आणि तिथे बॉल आता निघतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मच निडेड 4. सगळ्यात महत्वाचा आता चौकार आलाय. जिथे अपेक्षाही केली नव्हती 4 धावसंख्येची तिथे 4 धावा मिळाल्यात. आता धावा झाल्यात 18. पहा बॉल अडवण्यासाठी सोपा होता. थोडस लेझीपणा दाखवलं क्षेत्ररक्षकाने आणि फायदा झाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. जिथे 1 ते 2 होत्या तिथे 4 मिळाल्यात आणि हा खूप मोठा फायदा झाला थडसपाडा संघाला. धाव फलक आता 18. घडले काय पाहूयात. सध्या तरी बॉल अडवण्याचा प्रयत्न होतोय तोपर्यंत सिंगलही काढली आहे आणि आता पंचांनी कळवलं बाईज सिंगल. कोणीतरी नेले रे. एक धाव शॉट अर्जित करतायत पंच. आता एकच घेऊ का. जिथे 2 काढला होता तिथे सिंगल. आता धाव फलक झालेला आहे. धाव फलकामध्ये टोटल 20 धावा. 49 चेस करतायत थडसपाडा संघ. बाटशीकडा मागे चाललाय. गलीमध्ये फिल्डर नाहीत परंतु तिथे डीप मध्ये बरोबर डीप थर्ड ठेवलाय. बॉल अडवला आणि आता एक सिंगल. चांगला स्ट्रोक गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. फिल्डरला बीट करतोय. चेंडू सीमा पार. येतोय तो चौकार. जास्तच
एफर्ट न देता गॅप मध्ये खेळलेले स्ट्रोक पाहायला भेटत आहेत. हे प्लॅनिंग चांगलं आहे फलंदाजांकडनं. चांगला शूट गॅपमध्ये मारण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. लास्ट बॉल. काळा दिसते असं आता येतो पाय टाकण्याचा तो प्रयत्न होता. कनेक्शन कोणतंही नाही. लेग सिक्स सोडून चालला. वाईट बॉल आलाय. लेग सिक्सच्या बाहेर हा बॉल. धाव फलक आता 26 अंकावरती. 13 बॉलला आता 23च करायचे आहेत. चांगली फलंदाजी राहिली आहे. कट टू कट सामना चाललाय. जिथे ज्या पद्धतीनं रंगणं गरजेचा होता हा मॅच त्या पद्धतीने सामना बरोबर चालवला गेला. अंतिमच्या षटकामध्ये तितकीशी मजा येऊ शकते असं वाटतंय. पाहूयात अंतिमचा बॉल कसा हाताळला जाईल. 13ला 23. हलक्या हाताने खेळलाय. गॅप शोधलाय. पुन्हा एकदा इनफिल्डला भेटतोय बॉल. डीप मध्ये चाललाय. एक्सा कव्हरला फिल्डर येतोय. बॉल अडवला गेलाय. तोपर्यंत पुन्हा 2 धाबा. ओव्हर थ्रो झालाय. ओ यावेळेस देखील धाबा आता मिळतील. डबलला टेबल मध्ये धाव कन्वर्ट होते. 3 धावा मिळत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती आणि आता टोटल स्कोर कार्ड 29. राहिलं 12 बॉल. करायचे आहेत 20 धावा. 12 बॉलला 20 धाव संख्येची गरज. बारा बॉलला 20 करायचे आहेत. 12च्या सरासरीने ओव्हरऑल जायचं होतं परंतु तिथे सरासरी आपण पाहत आहोत 14.50 गाठले. त्यामुळे आता 12 बॉलला 20 हे समीकरण बाकी आहे. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करायचं असेल तर या गोलंदाजाला ते कमबॅक करावं लागेल. अरे सध्या तरी परिस्थिती अशी आहे की तळाचापाडा संघाची बॅटिंग चांगली राहिली आहे. सोनू येतोय बॅटिंग मध्ये. सोनूनं चांगलं योगदान दिलं. आता बॉलिंग मध्ये आलाय. राऊंड द विकेट. पहिला चेंडू यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. चांगला ड्राईव्ह पाहायला भेटतोय. अप ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफ सेट आहे आणि तोपर्यंत 2 धावा घेऊन चाललेत. गुड रनिंग द विकेट. त्याच्यामध्ये तालमेल चांगले जमले कारण पार्टनरशिप खूप आता मोठी बिल्डअप होत असताना पाहायला भेटते मुकुंद आणि पंढरीकडनं. 31 वरती स्कोर कार्ड. 11 बॉलला आता 18 करायचे. दोन्ही खेळाडू उभे राहिले विकेटवरती तर सामना सोपा होईल असं वाटतंय कारण दोन्ही चांगले खेळतायत. हा फुल टॉस क्रॉस बॅटेडने खेळलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न. बीट करतोय बॉल. चेंडू सीमा पार. आला अजून एक चौकार. मिलिंगे 4 तो बेडा होगा पार. त्यासाठी हा चौकार खूप महत्वाचा होता आणि आता दबावच कमी करतोय हा चौकार. धाव फलक आता 35. 10 बॉलला आता 14च करायचे आहेत. उलटाच तुम्ही करू शकत नाही. त्याच्यामध्ये रबर बॉल आहे. एखादा टेनिस बॉल आपण पाहिले टेनिस बॉल मध्ये एखादा मिस टायमिंग होतो परंतु रबर बॉलला मिस टायमिंग स्ट्रोक ही षटकार जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे फुलटॉस बॉल सगळ्यात चुकीचा बॉल आहे आणि तो करून बसलाय गोलंदाज सोनू. भुगतान भोगावं लागले. चौकार आलाय. ओव्हरपीच. यावेळेस मात्र रीच मध्ये स्वॉट मध्ये आलाय. पार्किंग प्लॉट मध्ये पाठवला गेलाय. चेंडू सीमा पार. आलाय तो षटकार. लगातार आता मोठे स्ट्रोक यायला सुरुवाती झाली आहे आणि आता 9 बॉलला 8च करायचे. धावा झाला 41. हाही उंच चाललाय. लांबच लांब ठोकलाय. हाई लॉंग अँड स्ट्रॉंग. लगातारचा दुसरा षटकार. ओ पहा विकेट वरती वेळ घेतला की मग तुम्हाला तुम्ही सेट झाल्यानंतर बरोबर अटॅकिंग मोड मध्ये येता आणि तसंच दाखवलं या मॅच मध्ये. प्रथमतः शांत राहिला परंतु आता यावेळेस षटकारांची आतिषबाजी करतोय. हा यावेळेस तिसरा येईल का पाहूयात. खेळ खल्लास होईल का पाहूयात. कॅचीचा कॉल आहे. क्षेत्ररक्षकाला आहे. झेल पकडलाय आणि आता वेट करावं लागेल विजयासाठी. पकडला गेलाय झेल. संपलाय तो खेळ. यावेळेस झालाय मुकुंद आउट. चला 2 हवा आहेत धावा. मोठ्या फटक्यानंच खेळ खल्लास करण्याचा तो प्रयत्न होता परंतु तिथे झेल पकडलाय आणि खूप चांगला झेल इथे यावेळेस आपल्याला पाहायला भेटलाय. 7ला 2 करायचे आहेत त्यामुळे आता पुढचे 2 टीम. चला आपण रेडी राहा. 9-11 गोटी विपक्षामध्ये फुगाळ अशी मॅच आहे.
तिथे तो टॉस ज्ञानो 11 गोटी टीम कडे राहिलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. फुगाळी टीम बॅटिंग करायचे. पूर्व तयारी करून राहा. 2 धावसंख्येची गरज. आणि आता हा मोठा फटका येईल का पाहूयात. गॅप मध्ये खेळलाय. हातामध्ये हा स्ट्रोक. बॉल फेकीकर आहे. तोपर्यंत आपण पाहत आहोत एक सिंगल. स्कोर लेबल 6 ला पाहिजे आहे 1. सर ओव्हर झाले ना. स्कोरर आमच्यापर्यंत अपडेट देत आहेत. ओव्हर झाली आहे. 2 4 2 6 1 आउट आणि हा शेवटचा. पहिलं 2 नंतर 4 त्यानंतर 2 षटकार त्यानंतर विकेट आणि ही एक सिंगल. पहिला 2 त्यानंतर चौकार आला त्यानंतर 2 षटकार 1 विकेट आणि एक सिंगल. चला स्कोर लेबल झालाय. ओव्हरची समाप्ती झाली आहे आणि आता 6 ला 1 पाहिजे. बॉलरचं नाव प्रशांत. खूप चांगली कामगिरी आमचे राजवीर सर करत आहेत. गोल्डन लाईव्ह इव्हेंटचे सर्व आहेत. मॅन्युअल स्कोरर नसताना देखील आज ऑफलाईन स्कोरर नसताना देखील पूर्ण भूमिका पार पडतात आणि अशा पद्धतीने मॅचेस जिंकला. अभिनंदन टीम. थड्याचा पाडा संघ. हार्डलक टफलक या मॅच साठी. शिवसंघर्ष कसारा.